बरं बोली भाषेतनं जर चुकून शब्द गेला असेल तर त्यासाठी सुद्धा मी दिलगिरी व्यक्त, कारण मी लहान आहे. खासदार नरेश म्हस्के देखील जोडले गेलेले आहेत. नरेश म्हस्केचे आत्ता आपण पाहिलं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार म्हणजे अशी चर्चा आता सुरू झाली, कारण दोघांकडनं तसे सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. तर यावर शिंदेच्या शिवसेनेची नेमकी काय प्रतिक्रिया असेल? तुम्ही आता समजा की राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांची युती झाली असं समजून घ्या, आणि लगेच संजय राऊतांचे अटी सुरू झाल्या. याला भेटायचं नाही, त्याला भेटायचं नाही, याला घरी जेवायला बोलवायचं नाही, देवेंद्रजींना बोलवायचं नाही, एकनाथ शिंदेंना बोलवायचं नाही. आणि राज ठाकरेंसारखं नेतृत्व या अटी मान्य करणार आहेत का? कसं आहे की आता यावरती युती होणार नाही होणार, परंतु जर संजय राऊत सारखं नेतृत्व राज ठाकरेंना जर अटी घालायला लागलात तर मग काय आता नवीन काय, म्हणजे आणखी या महाराष्ट्राने काय बघायचं? काही गोष्टी संजय राऊतांनीच नाही तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा अटी घातल्या, त्या महत्त्वाच्या आहेत. हो, आणि यांनी ऐका, यांनी देवेंद्रजींना भेटायला गेलेलं चालतं. आपले आदित्य ठाकरे यांनी देवेंद्रजींना भेटायला गेलेलं चालतं, पण राज ठाकरेंनी त्यांना घरी जेवायला बोलवायचं नाही. ज्या छगन भुजबळांनी, ठीक आहे आता आम्ही युतीमध्ये आहोत, परंतु बाळासाहेब आणि छगन भुजबळ हा जो काही वाद होता की बाळासाहेबांना अटक करण्याची जी तयारी म्हणजे छगन भुजबळांनी घेतलेली होती, शिवसैनिक आणि छगन भुजबळ असा जोरदार वाद होता, परंतु यांनी त्यांना घरी बोलवलं त्यावेळी जेवायला मातोश्रीवरती. ते चालतं. कसं आहे की काही गोष्टीला मी साक्षीदार आहे. जुने प्रसंग मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी शिवसेना बाळासाहेबांच्या काळात राजसाहेब ज्यावेळी काम करत होते तेव्हा मी त्यांच्यासोबत काम केलेलं. मी विद्यार्थी सेनेचा जिल्हा प्रमुख होतो. त्यावेळी ग्रामीण भागामध्ये राजसाहेब काम करत होते, परंतु उद्धव ठाकरेंना हे खटकत होतं. राजसाहेबांनी त्यावेळी सांगितलं की बाबा ज्या ठिकाणी शिवसेना जोरात आहे, मुंबई असेल, ठाणे असेल, आणखी कुठे, त्या ठिकाणी तुम्ही काम करा, परंतु ज्या ठिकाणी शिवसेना कमकुवत आहे त्या ठिकाणी मी लक्ष देतो. बीड सुद्धा त्यामध्ये आहे, दोन्ही बीडचे आहेत म्हणून तुम्हाला सांगतो. परंतु त्यावेळी उद्धव ठाकरेंनी घरी भांडण केलं की राज ठाकरेंवर जबाबदारी द्यायची नाही, राज ठाकरेंवर जबाबदारी दिली ती मी घर सोडून जाईल, अशा पद्धतीची धमकी दिली उद्धव ठाकरे यांनी. सर्व शिवसैनिकाला माहिती आहे. नारायण राणेंच्या बाबतीत सुद्धा तीच धमकी दिलेली, बऱ्याच जणांच्या बाबतीत तीच धमकी दिलेली. ते लोक राजसाहेबांचा जो पदोपदी अपमान केलेला आहे हे आम्ही पाहिलेलं आहे. मुंबईच्या शाखांवरती जरी राजसाहेबांनी व्हिजिट केली तरी ह्या गोष्टी आवडायच्या नाहीत. राजसाहेबांनी खूप सहन केलंय शिवसेनेमध्ये. चंदूमामा त्या ठिकाणी आहेत, आता तो आपल्या चर्चेमध्ये आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. बाळासाहेबांची इच्छा नव्हती राजसाहेबांवर अन्याय करण्याची. सगळी कौटुंबिक भांडणं विसरायला तयार आहे. तिकडे उद्धव ठाकरे म्हणतात मी विसरायला तयार आहे, फक्त महाराष्ट्र हित हे लक्षात ठेवा. परंतु बघा राजसाहेब बोलले मी सगळी भांडणं विसरायला तयार आहेत, परंतु ह्यांना जर खरंच राजसाहेबांना जवळ घ्यायचं असं तर लगेच अटींची जी काही एक 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 टाकायला सुरू केलं. याला भेटायचं नाही, याला, अरे राजसाहेब काय दुधखुळे आहेत का? काय राजसाहेबांची मेहनत नाहीये? राजसाहेबांची आज जी काही किंमत आहे त्यांनी मेहनत केले. बाळासाहेब असताना प्रचंड मेहनत करून हे नवनिर्माण सेना हा पक्ष उभा केलाय. रेडीमेड नाही घेतलेलं आहे त्यांनी. यांनी सांगितलं बाळासाहेबांचा फोटो लावायचा नाही, त्याच राजसाहेबांनी बाळासाहेबांचा फोटो लावणं बंद केलेलं आहे आणि त्यांच्या मेहनतीतून त्यांचं स्थान उभं केलंय. आणि कोण संजय राऊत हो? पाठीमागच्या दारातून आलेला माणूस, बोरूबद्दर माणूस, तो राजसाहेबांना सांगतो ज्याला भेटायचं आणि त्याला भेटायचं नाही. हा राजसाहेबांचा अपमान आहे. नरेशजी, याच मुद्द्यावर एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात. हाच मुद्दा पुढे नेणार आहोत. म्हणजे एकूणच या अटी शर्थी या ठाकरे बंधूंच्या युतीमधला खोडा ठरणार का? तर एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया.